नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्याबद्दल बोलणार आहोत ती भाजी म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा घटक. तर कुठला आहे बरं का तो घटक? तर तो आहे कांदा. स्वयंपाकात कांदा नसेल तर अनेक पदार्थांची चव बदलते. पण तुम्हाला माहिती आहे का, कांद्याचा इतिहास हजारो वर्षाचा आहे आणि त्यामागे अनेक रंजक गोष्टी दडलेल्या आहेत. कांद्याचे शास्त्रीय नाव एलियम सेपा असं आहे. इतिहासकारांच्या मते कांद्याची सुरुवात मध्य आशियात म्हणजे आजच्या इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या भागात सुमारे 5,000 वर्षापूर्वी झाली. त्या काळामध्ये जंगली स्वरूपातील कांदे वाढत होते आणि हळूहळू मानवाने त्याची शेती सुरू केली. नंतर व्यापारी मार्गामुळे कांदा जगभर पसरला. प्राचीन काळात इजिप्तमध्ये कांद्याला खूप पवित्र मानले जायचे. इजिप्शियन लोकांना वाटायचे की कांद्याच्या गोल आकारामुळे म्हणजेच त्या वर्तुळामुळे अनंत जीवाचे प्रतीक आहे. आता जर आपण उत्पादनाबद्दल बोललो तर आज जगामध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन करणारा देश म्हणजे भारत. भारतात सुमारे 26 ते 30 दशलक्ष टन कांदा दरवर्षी उत्पन्न होतो. त्यानंतर चीन हा दुसऱ्या क्रमांकावर येतो, तर इजिप्त तिसऱ्या क्रमांकावर. महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश ही भारतातील प्रमुख कांदा उत्पादन राज्य म्हणून अग्रेसर आहेत. पण फक्त उत्पादनच नाही तर कांदा खाण्यातही काही देश खूप पुढे आहेत. एकूण प्रमाणात जर आपण बघितलं तर भारत आणि चीन हे देश सर्वाधिक कांदा वापरतात. मात्र एका व्यक्तीमागे किती कांदा खाल्ला जातो हे पाहिलं तर इजिप्त आणि तुर्की सारखे देश हे पुढे आहेत. काही देशांमध्ये एका व्यक्तीने वर्षाला 30 किलोपेक्षा जास्त कांदा खाल्ला आहे असं दिसलं आहे. आता कांद्याच्या उत्क्रांतीबद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीला कांदा छोट्या आणि तीव्र चवीच्या स्वरूपात आढळायचा. हजारो वर्षाचा निवडक लागवडीमुळे आज आपल्याला लाल, पांढरा आणि पिवळा अशा विविध स्वरूपातील कांदे मिळतात. शेतकऱ्यांची चव, आकार, साठवण क्षमता आणि उत्पादन वाढवण्याची अनेक जाती विकसित करण्याची क्षमता यावर हे सगळं अवलंबून आहे. त्यामुळे आजचा कांदा हा हजारो वर्षाचा इतिहास आणि संशोधनाचा परिणाम आहे. आता कांद्याविषयी काही गोष्टी बघूया ज्या बहुतेक लोकांना माहीतच नसतात. पहिली गोष्ट म्हणजे कांदा कापताना डोळ्यात पाणी का येतं? तर कांदा कापताना त्यातील सल्फरयुक्त संयुग हवेत मिसळतात आणि डोळ्यामध्ये जाऊन सौम्य आम्ल तयार करतात. त्यामुळे डोळ्यात पाणी येतं. दुसरी गोष्ट म्हणजे प्राचीन काळामध्ये खेळाडूंना ताकद वाढवण्यासाठी कांदा खायला दिला जायचा. विशेष प्राचीन ग्रीसमध्ये खेळाडू स्पर्धेपूर्वी कांदा खात असत. तिसरी रंजक गोष्ट म्हणजे कांद्याचे अनेक औषधी उपयोगही आहेत. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे पारंपरिक औषधांमध्ये सर्दी, खोकला आणि जखमा बऱ्या करण्यासाठी कांद्याचा उपयोग केला जात असे. आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जगात काही वेळा कांद्याच्या किमती इतक्या वाढतात की त्याचा परिणाम राजकारणावर सुद्धा होतो. काही देशांमध्ये कांद्याच्या दरवाढीमुळे निवडणुकांवर सुद्धा परिणाम झाल्याची उदाहरणं दिसली आहेत. मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनातील हा साधा दिसणारा कांदा खरं तर हजारो वर्षाचा इतिहास, विज्ञान आणि शेती संस्कृती घेऊन आपल्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पुढची शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत